आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भात। राज्यातील बऱ्याच ठिकाणी काल पावसानं दमदार हजेरी लावल्याचं तुम्ही पाहिलं असेल। कोल्हापूरमध्ये सुद्धा अक्षरशः धडकी भरवणारा पाऊस कोसळला। त्यामुळे आज देखील कोणकोणत्या भागात पाऊस हजेरी लावू शकतो किंवा येणारे 5 दिवस कसे असणार आहेत, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुढीपाडवा सुद्धा आहे, मोठा सण येतोय आणि अशातच पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट राज्यातील काही जिल्ह्यांसाठी देण्यात आलेला असून यामध्ये सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे। दरम्यान शनिवारी अकोल्यात सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। हवामानातील विविध घडामोडींमुळे देशासह राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस परतलाय। यात राज्यात शनिवारपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। येत्या 20 मार्चपर्यंत कोकण वगळता तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 18 ते 20 मार्चच्या दरम्यान काही भागात गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय। दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड तसंच अकोला, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये उष्णतेची लाट कायम होती। रविवार नंतर आता राज्यातील उष्णतेची लाट ओसरणार आहे। दुसरीकडे राज्याच्या इतर भागात पावसानं हजेरी लावली। दुपारनंतर अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला। धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागात पाऊस नोंदवण्यात आला। रविवारी पावसाचं कार्यक्षेत्र वाढणार असून सांगली, सातारा, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव, बीड इथं सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुख्यतः दुपारनंतर पावसाची शक्यता अधिक आहे। 5 दिवस हा अवकाळी पाऊस राहणार आहे। राज्यात अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तीव्रता अधिक राहणार असून येथील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुन्हा एकदा अवकाळीच्या इशाऱ्यानं मात्र बळीराजा धास्तावलेला आहे। सांगली, सातारा, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव, बीड या भागामध्ये आज पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज आहे। आणि सोमवारी जर आपण पाहिलं म्हणजेच उद्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या भागांमध्ये उद्या येलो अलर्ट असणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं लवकरात लवकर आटपून घ्यावी आणि योग्य ती खबरदारी घ्यावी। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।